स्टार्टरमध्ये चिकन 65 मागवलेले आहेत. मुलं मस्त एन्जॉय करून खातात. तर येऊन गेलंय आमचा ऑर्डर. चिकन बटर मसाला मागवलेला आहे. माझ्या आयुषला तर खूप घाई झालेली आहे खायची. दादा असं नाही चपाती. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आहे ना मी स्वयंपाक वगैरे म्हणजे काहीच नाही बनवलेला आहे, कारण आम्हाला आहे ना बाहेर जेवायसाठी जायचं आहे. तर आता चहा ठेवलेली आहे. माझी तर चहा केव्हाची होऊन गेलेली आहे. म्हणजे मी संध्याकाळी 4:30-5ला लाईव्ह येते ना तेव्हा चहा बनवते. पण आता आयुषचे पप्पा आलेत ना, त्यांना चहा ठेवलेले आहे. मग त्यांच्यासोबत माझी पण चहा होऊन जाते. आत्ता दूध वगैरे आणलं बी नाही आणि चहा ठेवलेली आहे गॅसवर. म्हटलं ब्लॉग पण चालू करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आम्ही कुठे जातो बाहेर, काय जेवतो काय नाही, सर्व तुमच्यासोबत पण शेअर करणार मी. बघा आता मुलं आयुष आणि आरवी तर खेळत होते, आता बाहेर गेले. चम्मच वगैरे काढले त्यांनी आणि आता बाहेर खेळायसाठी गेले. माझ्या सोरांश तर ट्युशनमध्ये येऊन आहे ना लगेच खेळायला पळाला. तर बाहेर बॅट बॉल आणलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ट्युशनमधून आला की लगेच पळवतो होतं खेळायला बॅट बॉल घेऊन. आता आयुष आरवी दाखवते तुम्हाला. बाहेर अंधारा आहे, दिसतं की नाही थांबा. आयुष इकडे. ए दादा बघा तो किती लांब जाऊन बसलेला आहे. कसं तिथं हवा येते ना, घरात तर खूपच जास्त गरमी होते आणि व्हिडिओ वगैरे काढते तर म्हणजे अजून पंखा वगैरे बंद असतो ना तर जास्तच गरमी होते. आता चहा पण ठेवलेली आहे मी. आयुषच्या पप्पांना पण देते चहा आणि मी पण पिते. तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा हे राशन कालपासून आणून पडलेलं आहे. भरते म्हटलं राहूनच जाते. दुपारी ना मी साफ करणार होते. गहू आणि तांदूळ आहे यावेळेस आहे ना. तांदूळ आम्हाला छान भेटले, म्हणजे जास्त आहे ना खराब नाही. बघते आता उद्या आम्हाला लवकर काम वगैरे करून तांदूळ ना गाळून एका डब्यामध्ये भरून ठेवून देणार आणि लगेच मग गव्हाचं दळण पण करून घेणार. कारण आहे ना दळण पण संपलेलं आहे. थोडंसं आहे गव्हाचं पीठ, कसं मग दळण करून घेणार तर दळून पण आणणार ना लवकर. असं जाऊ द्या आता त्याला उद्याच करणार मी, कारण आता उशीर पण होऊन गेलेला आहे. म्हणजे आजच दुपारी करायचं होतं पण मला आहे ना झोप लागून गेली होती. झोपेतून उठली, चहा वगैरे केली, लगेच लाईव्हला आली मी. बघा आला. कुठं गेला होता? काय खातोय तू? चिक्की? कोणी घेतली? मी नाही घेतली. दुकानात गेलं म्हणजे लगेच काही पण पाहिजे ना, हे ना. कुठे जातोय आज फिरायला? मी पण येऊ? कोणासोबत जातोय? मला पण घेऊन जा ना. हां कोण कोण जात आहेत तुम्ही? मी पण येऊ ना. चला आता आपली चहा पण होत आलेली आहे. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. दादा कुठं जातोय तू? बाहेर जातोय फिरायला. पाणी देऊ? पहिलेच खोकला येतोय, गोड खातो लगेच पाणी पितो हा मुलगा. कालच दवाखाना केला त्याला, कारण सर्दी खोकला खूप जास्त होऊन गेला होता. मी दुकानात गेले की लगेच त्याला आहे ना बाहेरचं चिक्की वगैरे वेफर्स असं पाहिजे, म्हणून त्याला आहे ना थोड्या वेळ मोबाईल देऊन देते आणि तेव्हा जाते मी दुकानात. पण आज आहे ना त्याला बरोबर समजून गेलं की मम्मा जाते दूध आणायला, म्हणून तो मागेच पळाला आज माझ्या. हे ना बेटा, तुला कसं समजतं? हां दीदू कुठं आहे आपली? हां कशा पळत होता तू सांग सर्वांना. कशा? बघा पळून दाखवतोय तर मी असा पळत होता म्हणे. खूप हुशार आहे तो मुलगा. मी बोलली ना आता मागे पळत आलता म्हटलं तर लगेच सांगतोय तर मी असा पळत आलता म्हणे. असा करतो. चला मग ब्लॉग कंटिन्यू करा. फ्रांस पण आता बॅट बॉल खेळून येऊन गेलेला आहे. आता म्हणजे 2 दिवस पहिलेच त्याच्या आजीने त्याला बॅट बॉल नवीन घेऊन दिलेला होता, पण त्याला आहे ना आज परत माझ्या पुतण्याने नवीन बॅट बॉल घेऊन दिलेला आहे. म्हणून तो आहे ना त्याच्या पप्पासोबत मस्त बॅट बॉल खेळत आहे. आता काय माहिती काय करतो हा मुलगा, का दिवसभर बॅट बॉलच खेळतो, कारण तो आहे ना म्हणजे क्रिकेट खूप खेळत असतो. हे बघा आता पप्पांसोबत खेळायचं चालू आहे त्याचं. आणि माझ्या आयुष नाही तर या दोघांना त्याने खेळूच नाही दिलं असतं. तो हे तर म्हणजे ना ती जुनी बॅट होती ना, म्हणजे ती पण नवीच आहे, परवाच घेतलेली आहे. तर ती बॅट घेऊन बाहेर खेळत आहे आरवीसोबत आणि सोरांश तर त्याच्या पप्पांसोबत खेळत आहेत. यांना म्हटलं तुम्ही खेळा दोघं जण निवांत, तोपर्यंत मी मस्त आहे ना खेळा आता तुम्ही दोघं जण. त्यांना म्हटलं तुम्ही खेळा निवांत, तोपर्यंत मी माझं काम पण आवरून घेते. आणि ना आमच्याकडे संध्याकाळी दुपारी खूपच जास्त गरमी होते ना, मग मुलं बाहेर बॅट बॉल खेळत असतात. सोरांश, आरवी, आयुष, बाहेरचे काही लहान मुलं असं सर्व बॅट बॉल खेळतात 10-10:30 पर्यंत. पप्पांना दे, मला नाही टाकतायत. घ्या आता बस झालं, ठेव ना. आपल्याला बाहेर पण जायचंय, नाही तर आयुषला दिसली म्हणजे
ही पण बॅट तर बाहेर घेऊन जाणार, त्याचं काही खरं नाही आहे. कारण ती जुनी बॅट, जुनी नाही म्हणता येणार, नवीच आहे ती, पण परवाच घेतली आहे. पण तिला पण आपटून आहे ना थोडंसं खड्डं पाडून दिलेलं आहे त्याने. याला सांगते मी सोनाशला, म्हटलं तो नाही तोपर्यंत ती बॅट वरती ठेवून दे, त्याला नको दिसू देऊ बेटा. आणि तू पण तयारी करून घे तोंड हात धुवून. आता थोड्या दिवस असंच चालू राहणार, जोपर्यंत बॅट बॉल नवीन आहेत तोपर्यंत. ठेवून दे आता. चला आता हिला आहे ना वरती ठेवून देते, या मुलांचा हात नाही पोचणार असं. चला बाहेर पण जायचं आहे, तोपर्यंत मी माझं सर्व जितकं काम आहे ते आवरून घेते. करून घेतलं पटकन घरातलं आणि थोडीशी तयारी पण करून घेतली, मुलांची पण माझी पण. आणि याला बघा किती घाई होऊन गेली बाहेर जायची. कुठे जातोय? ती बॅट दे म्हणे, बरोबर लक्ष गेलं बघा त्याची बॅटवर. ती बॅट काढून दे म्हणे, तू बॅट खेळ मग आम्ही जाऊ बाहेर. हा चल मग जाऊ आपण. बघ दादा पण गेला आणि दीदी पण गेली. मुलांना खूप घाई होऊन जाते, दोघंच्या दोघं तिकडे जाऊन उभे चला चला करतायत. हा मला दाखव. चल चप्पल कुठे आहे माझी? कुठं कुठं घेऊन जातोय? थांब ये उचलू दे. थांब, का बरं पाडला तू? हा मी पाहते, थांब चप्पल घालू दे आम्हाला. हा कोण आहे? दादा. चला आता पटकन जाऊ बाहेर. येऊन गेलोय आता आम्ही हॉटेलला. आता मुलांचं चालू आहे, मम्मा हे मागव ते मागव. आणि माझ्या सोरांशी आहे तर मेनू कार्ड पाहतोय. आणि आयुषची मस्ती. हो हाय दादा, इकडे बघा तो काय दाखवतोय तिकडे बघा, त्याच्याकडे दाखवा. काय खातो? उठून दाखवा ना. फिश खाणार तू? हा तुला तर काय खाणार? इकडे इकडे. हो बेटा येते, पप्पाने दिली ऑर्डर. बस तू खाली बस. आयुष आयुष इकडे आहे ना. नको रे भाऊ, कुठे झोका? बघा साहेब ना त्याला झोका दिसून गेला. मला झोक्यामध्ये बसायचं म्हणे. इकडे चल. कुठं नाही भाऊ, मग खायचं नाही तुला? जेवायचं नाही आहे? हा तो आपला झोका नाही ना, मारतीन तुला तिथं. हा नको इथं आहे, चाल खुर्चीवर बस. चल फिश सांगतोय तर खायचं, मला फिश खायचं आहे म्हणे. असं पण त्याला फिश खूप आवडतो हे ना दादा. इथं आहे चल. इथं पण त्याची मस्ती म्हणजे कंटिन्यू चालू होऊन गेलेली आहे. थोडं पण शांत बसत नाही, तर पाहू शकता तुम्ही. दादा काय खातो तू? आरवी आरवी बघा किती शांत बसली ना. आयुष बघा किती मस्ती करतोय. आरवीचं बिचारी माझ्या टेन्शन नाहीये. आता तू मेनू कार्ड पहा, काय मागवायचंय तुला? हा दादा मस्त टेबलवर बसून गेला बघा मुलगा. आरवी इथं आहे चल. चल खूप शांत आहे आरवी माझी ना, तिचं काहीच टेन्शन नाही. काय पण मागवा. काय हे काय आहे? अंडे खातो? हा माझ्या दादाला आहे ना अंडे खायचे. तुला काय खायचंय? हा बघा एक गोष्ट सांगायचं विसरले मी. माझ्या आरवीला बघा हा फ्रॉक शिवलेला आहे. म्हणजे 14 एप्रिलचा फ्रॉक शिवायला टाकला होता ना, त्याबरोबरच हा बघा तिच्या आजीचं सांगते, आजीने शिवला म्हणे. तर बेटा चुप. तर 14 एप्रिलचा फ्रॉक टाकलेला होता ना शिवायला, तर हा पण टाकलेला होता. म्हटलं छान आहे, कापड कॉटनचा आहे. म्हटलं गरमीमध्ये तिला वापरायला बरं आहे, कुठे येता जाताना पण घालता येणार म्हटलं. पण गळा आहे ना थोडासा मोठा होऊन गेलेला आहे. पण काय हो आलं मला ऐकायला. गळा आहे ना थोडासा मोठा होऊन गेलेला आहे. अजून 2 फ्रॉक टाकलेत. मुलं बघा ऐकू पण देत नाही, मला बोलू सुद्धा देत नाही. ते काय झालं दादा? ते खातो नूडल्स खातो का? नूडल्स खातो. स्टार्टरमध्ये चिकन 65 मागवलेले आहेत. मुलं मस्त एन्जॉय करून खातेत सर्वजण. अरे उचल तू जायचं खाली नाही ठेवायचं ना. छान लागत आहे. आणि माझ्या आयुष दाखवते कसा खातो. काय फेकायचं नाही हा, चावून खा. छान आहे. कसं आहे बेटा आरू? इथं बस आरामाने बसून घे ना. गरम आहेत बेटा ते बघा, तो वरती चढतोय अजून. गरम आहेत ना दादा? नाही तिखट चटणी, ती चटणी मागतोय बघा तिखट. खा तुझ्या फेवरेट बटाटा तू खा. हा बघा मला खाऊ घालतोय. हा ना ना
कसं लागलं? छान आहे. छान लागत आहे 65. छान आहे ना दादा? कसं आहे? छान आहे. अजून दुसरं पण ऑर्डर केली आयुषच्या पप्पांनी भाजी, तर ते आलं की तुम्हाला दाखवतोय मी. तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो, गरम आहे तोपर्यंत. मुलांना पण आवडतंय. छान आहे ना दादा? येऊन गेलंय आमचा ऑर्डर. चिकन बटर मसाला मागवलेला आहे. माझ्या आयुषला तर खूप घाई झालेली आहे खायची. दादा असं नाही चपातीमध्ये खायचं ते. घे, चपातीमध्ये खातो ना हा. चिकन 65 पण छान खाल्ले त्याने. आता ही भाजी खायचं म्हणतोय तो. खातो ना दादा? गरम आहे, मी खाऊ घालू? हा, मी खाऊन पाहू कसं आहे. हा, मला सांगतोय तो तुला तिखट लागणार म्हणे. तुला नाही लागणार? हा, का बर? चला आता थंड व्हायचं अगोदर पटकन आम्ही खाऊन घेतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. याच्यात सोरायला देऊन देते. याच्यात देऊ दादा तुला? हा, आरवी व्यवस्थित बस बेटा जेवायला. आरू तुला मी खाऊ घालते. तुला जेवण वगैरे झालंय सर्वांचं मस्त असं पोट भरून. इथे ना खूप छान आवाज चालू आहे. म्हटलं थोड्या वेळ इथं थांबू, कारण आहे ना मुलं खूप छान खेळतायत हव्यामध्ये. दादा इथं हा मुलगा गाड्या बिड्या काहीच बघत नाही, नुसता पळत असतो. दादा पाय पसणार तिकडे. इथं चल लवकर, इकडे खेळायचं. इकडे तिकडे गाडी येते ना. येऊ शारवी चला. हा, इकडे खेळा. तिकडे बघ बस येते दादा. मस्त खाल्लं मुलांनी पण, पोटभर खाल्लं. असं तर मुलांना जास्त बाहेरचं देत नाही मी. तुम्ही पाहत असणार व्हिडिओमध्ये. जास्त करून त्यांना घरचंच देत असते. पण कधीतरी मग मुलांचं पण मन होतं ना बाहेर यायचं खायचं. यासाठी कधीतरी फिरवून आणतो त्यांना आम्ही. दादा हात नको लाव, तिथं पावडर टाकलेलं आहे. औषध आहे तिथं, औषध. इथं खेळा. औषध खूप परट करायला लागला हा मुलगा. बघा काय खाल्लं तुम्ही आज. तिकडे बघ, इथं बघून सांग. सगळं खाल्लं. मुलांना म्हटलं बस झालं बाबा आता खेळून, आता घरी चला. कारण माझ्या सोरांशला ना झोप आलेली आहे. पण आयुष आरवीला काय 12 वाजे. दादा मी पडणार ना. माझ्या आयुष आणि आरवीला काही 12 वाजेशिवाय झोप लागत नाही. पण हा माझ्या सोरांशी ना दिवसभर झोपत नाही. दिवसभर खेळायला पाहत होतो. दुपारी आपण सांगतो, म्हणजे मी सांगते नाही आता खेळायचं नाही, डायरेक्ट झोपायचं. दुपारी मी सांगते त्याला थोडंसं झोप बाबा, पण त्याला काही झोपायचं नसतं. मग आम्ही 3 जण झोपून जातो. बाहेर बघा किती छान व्ह्यू दिसतो संध्याकाळचा. इथं चिपकली थोडी. हे बघ किती छान दिसतंय बघ, लाईट वगैरे छान व्ह्यू दिसतो संध्याकाळचा. संध्याकाळी ना आम्ही रोज येत असतो बाहेर फिरायला जेवण वगैरे करून. कसं मग हे गरमीचं आहे ना, पचनला म्हणजे थोडासा वेळच लागतो ना. तर आज पण आता मुलांना सोडून अजून आम्ही थोडंसं वॉकिंगसाठी जाऊ. कसं मग हे बाहेरचं जेवण थोडंसं जड असतं ना पचायला, म्हणजे थोडा वेळ लागतो. यासाठी दादा गंदे हात करणार. पचायला थोडंसं जड असतं ना, मग यासाठी थोड्या वेळ आम्ही वॉकिंगसाठी जाऊ. बघा पाहताय तुम्ही, मुलं सोबत राहिले की किती परेशान करतात. यासाठी मुलं आहे ना घरी टाकूनच येतो आम्ही. दादा उठ. आणि माझ्या आयुष तर पूर्ण मातीमध्ये भरतोय. तो पूर्ण हे उचल ते उचल असं चालू आहे. उठ लवकर, इकडे इथं आहे लवकर. चला आता या मुलांना पटकन घरी घेऊन जातो, कारण ते खूप परेशान करतायत आम्हाला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.